Thank you.
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जगळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी असे पापनाचे दर्शने तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने देवतया जवळी असे पापनाचे दर्शने पांडुरंगा करू चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो आबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर I
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ही बरोबर आहे का? निवृत्ती उदारा सोपाना देवा आवाज बरोबर आहे का? हॅलो 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 बरोबर आहे ना? विठाला हॅलो 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 हा थोडंसं राऊंड साऊंड दे. हॅलो 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 थोडंसं राऊंड साऊंड दे. हॅलो ऐकू थोडंसं. हॅलो 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 थोडं ऐकू थोडं कमी कर. हॅलो 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 विठाला 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 विठाला. प्रथम गणनायका उमाशंकराची सुधा चरणावरी ठेवली माता साष्टांग आता दंडवत. दुसरे वंदू सारजा जय चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणबोधा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जयांचे पुण्य पावन प्रसन्न होणे श्रोते जन तया माझा नमन दंडवत. ऐसे करुणे नमन करुणे सखळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नमाने विठाला. नमो सद्गुरु सख तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर भास्कर किरण मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा. मी असं सांगितलं होतं बरं का, वैष्णव मेळावा नाही पुण्यतिथी सोहळा. गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा गेली अनेक वर्ष 2-4 मावळे एकत्रित येऊन हा मेळ घालण्याचा अथक प्रयत्न केला. वारंवार पहिल्या दिवसापासून हरिभक्ती पारायण बाबांना आणि जगदीश भाऊ माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येत आहेत. शतशः आभार चरण स्पर्श जे हरी. इथले 4 जे खांब आहे ते खांब एकत्रित येऊन हा पुण्यतिथी सोहळा करतात. तुमचे धन्यवाद, तुमच्या आई वडिलांचे धन्यवाद. पुण्यावरनं काही साधक ज्यांना मी फोन केला ते इथं आल्यात. त्यात अग्रगण्य नाव संतोषचे. गेले 10-12 दिवस झालं माझी गाठभेट नाही, पण एकच शब्द होता, बाबा मी कीर्तनापर्यंत नक्की पोहोचू. संतोष आले, दादा आमचे आले, शिंदे भाऊ आले. सगळ्यात महत्वाचं 5 वर्षाच्या नंतर आपले सगळे सहकारी घेऊन माऊली महाराज आले.
तुमच्या चरणावर नतमस्तक. माझ्याबरोबर अखंड साथ देणारे माळी महाराज आहेत, सगळी टाळकरी वृंद आहे, पुण्यावरनं आलेले साधक आहे, सगळ्याच बेस सोनवणी आई आहे. खरं तर त्यांचे धन्यवाद. विठाला कार्य करत असताना या सगळ्यांची गरज असते, सगळ्यांची गरज असते. सगळं बरोबर आहे आणि मीठ नसेल तर ते आळणी होतं. त्यात सगळ्यात धन्यवाद आहेत साऊंड सिस्टम वाल्यांचे. खरं त्यांच्याविषयी टाळ्या वाजत. त्यांनी व्यवस्थित सिस्टम लावून दिलं तर मला बोलता येईल, नाही तर काय होईल, गडबड होईल. परिस्थितीला अनुकूल पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने जगदीश भाऊ माझ्या सोबत आहे, आप्पा माझ्या सोबत आहे. मी समय सूचकता कधीही चुकत नाही, कधीही चुकत नाही, इकडं तिकडं होत नाही. दशक्रिया विधीच्या निमित्ताने मी 15 दिवस जर प्रवचन, 8 दिवस जरी प्रवचन असेल वर्ष श्राद्धाचं, तर निर्वाण पर्व वे अभंग काढून ठेवतो. पुण्यतिथीचे अभंग काय सांगायचंय तिथे अभंग काढून ठेवतो. म्हणजे हे सवय लावून घेतली. हे का सांगतोय मी, मोठेपणा नाही, तुम्हाला पण लावून घ्या. विठाला होतं काय, आपण मोठ्या घरचे आहे पण मोठे पण आपल्याला मांडता येत नाही. फार मोठ्या बापाची लेकर आहे पण समाजात आहे ना ते सिद्ध करता येईना असं मला वाटतं. फार मोठ्या घरची माणसं आपल्याला ज्या घरी दिले ना ते फार मोठं घर. दासी होतो रणी झालो, पदर लागला रयाचा. कोण होतो? दासी होतो. हा, दासी होतो. आता काय झालो? राणी झालो. आणि पदर कुणाचा लागला? आता भीक मागायची गरज आहे का? आता भीक मागणे नाही, कारण ज्या घरात मला दिले ना राजिया दुर्बळाती समर्थान केले अवदसनी मले ताई जाते अवदसनी मले ताई जाते मृगाच कन्या समर्थान केले मृगाच कन्या समर्थान केले अवदसनी मले धन्यवाद महाराज. छान. पण मी प्रमाण दुसरंच काढलं होतं. राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता. राजाला दिले मला. कुणाला? राजाला दिले. आता भीक मागायची गरज आहे का? राजाला दिले हा संशय असेल तर भीक नक्की मागल, नक्की मागल. मी अगदी राजाच्या घरी नांदायला गेलो हे मी मरेपर्यंत विसरणार नाही. जगदीश भाऊ विठाला माझा परिपूर्ण निश्चय झालाय आणि कीर्तनकारांनी आपला निश्चय सांगावा बस. बाकी आपला अनुभव सांगावा. ज्ञान कुणाकडे नाहीये, भरपूर ज्ञानी आहेत. ज्ञान सांगायला गरजच नाही. भरपूर समाजात कोण ज्ञानी नाही. पीएचडी झाली आता भाऊंना माहिती आहे. पीएचडी झाल्यात आप्पा. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. काय करायचंय? अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे पण परमार्थाच्या ठिकाणी तिथं मात्र गैरहजर. अख्खी गीता पाठ आहे. गीता आता भाऊ गीता पठण करायला घेतात ऑनलाईन. ज्यांनी गीता चालू केली त्यांना अख्खी गीता पाठ आहे. 2033व्या ज्ञानेश्वरी मुकोगत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे समर्थ भेटले, मला जे समर्थ भेटले, हे खंडन करून टाकलं. 6 पडे 4 पडे 18 के पाठ, एक आत्मज्ञान के खबर नाही, वो बडबडे फाट. काय त्याला खंडनच करून टाकलं. विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खंडन करावं का? हे अर्जुना, वेद विदा जरी झाला माथीने तावाया गेला, कणू सांडून उफणीला कोंडा जैसा.
खंडन करून राहिलं. म्हणून काय पाहिजे होतं? ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं होतं? पाठ करून ज्ञानेश्वरी वाचू नको म्हणायचं होतं का? वाचण्यासाठी, अरे वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी तुमच्यापर्यंत यावं म्हणून त्या महात्म्याने हराटाची कांटा केली. गेलेलं शरीर परत 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 आलं नाथबाबांच्या रूपाने. गेलेलं शरीर परत नाथबाबांच्या रूपाने आलं. नाथबाबा तिथनं आळंदीला आले आणि म्हणले मला मूळ लागली. अरे ज्याने भिंत चालवली, ज्याने रेडा बोलवला त्याला मूळ लागू शकते का? मूळ कुठली लागली होती? लोपले ज्ञान जगी हितज्ञानाधिक ज्ञान कुठलं लोपत चाललं होतं? कुठलं ज्ञान लोपत चाललं? शब्द ज्ञान लोपत चाललं होतं का? गाथा चालला होता का? गीता चालली होती का? मग कुठलं ज्ञान चाललं होतं? जे सद्गुरूनं परंपरेगत आलेलं ज्ञान 18 पगड जाती 12 वलुतेदारापर्यंत पोच होत नव्हतं, ही मूळ लागली होती. बरोबर, हे कोणच सांगत नाही. ही कोण सांगत? ही मूळ लागली होती. ह्याच्यासाठी तळमळ चालली होती. हे कुणाला सांगू, हे कुणाला सांगू, हे कुणाला सांगू. त्यात अजून एक ववे बघा बरं. मला पहिलं कडवं आठवल, दुसरं सांगा. ये मराठीची नगरी, हे ब्रह्मविद्येचा सुकाळोकरी. पुढं काय? ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळोकरी. हे ज्ञान लोपलं होतं. हे ज्ञान लोपलं होतं म्हणून नाथबाबांना आळंदीला यावं लागलं आणि ती ज्ञानेश्वरीच्या परत प्रिंट काढावं लागले आणि ती प्रिंट माझ्यापर्यंत आली. विठाला ते ज्ञान, ते ज्ञान पाहिजे. माऊली वर्णन करतात ते ज्ञान कुठलं? ते ज्ञान पैगा बरवे जणी मनी हाती. कुठं जायचं? भुवनकडे जायला लागेल का? महाराजांकडे जावं, माझ्यासारखा महाराज करावं मस्त घातलाय, मग त्याच्याकडे जावं. मला ज्ञान द्या ना, मला काय करा, ज्ञान द्या. मी अभंग मुद्दामच होऊन घेतलाय. मला आहे ना संतांचा उपक्रम चालवायचाय, संतांचा उपक्रम चालवायचाय. त्रास होणार आहे, त्रास होणार आहे. मी खोटं सांगितलं ना वाह होईल, पण खरं सांगितलं तर अवघड जाईल. मला हे माहितीये, खरं सांगणाऱ्याला अवघड जाणार आहे हे मला माहिती. मला त्रास होणार आहे माहिती, पण तो त्रास सहन करणार आहे. आणि मग ही पताका जशी माझ्यापर्यंत आली ती तळागाळापर्यंत घेऊन जाणार आहे. विठाला संतांचा एकमेव उपदेश आहे, सगळेच लायकीचे. यारे यारे ला यारे यारे सगळेजण घेतले व महात्म्याने मंडपाखाली. सगळ्यांचा ज्ञान पाहिलं. काय काय करतो बाबा, कुठल्या गावचा तू, कोण गावचे पाहुणे, या आतमध्ये या ना. कोण गावचे पाहुणे? हा, कुठलं काय नाव आहे आपलं? दयानंद म्हणतात, मला पुसले. ते नाव विचारायचंच नव्हतं त्याला हे विचारायचं होतं, दादा तुमचं नाव तुम्हाला त्याला सांगायचं होतं. तुम्ही विसरलेलं नाव तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही विसरलेलं गाव त्याला सांगायचं होतं. म्हणून काय गाव, कुठलं गाव आपलं बाबा, कुठलं गाव आहे तुमचं सांगा. कोण गावचं पाहुणे आहे तुम्ही? बाबा आम्ही लातूरचे बरं का, लातूर वरून आलोय. बरोबर, या पुढे या बस बस. लय लायकीचे तुम्ही, लय लायकीचे तुम्ही, लय लायकीचे. पण आमच्या सारखे नालायक आहे ना, ते नालायक आहे, तुम्हाला लायकी सांगत नाहीत. विठाला विठाला सगळे या, सगळे या, लहान या, मोठे या, छोटे या,
कुठल्याही जाती धर्माचा असू दे, या लहान यारे लहान थोर, यातीन बलते नारी नर करावा विचार करा. आता तुम्ही आलात ना, तुमचं गाव कुठलं, तुमचं नाव कुठलं, विचार करा. मी मुद्दाम म्हणून अभंग घेतलाय. हे अनुभव जर नसन तर तो संतच नाही. काय अनुभव सांगितले, गुरु कसं असावं, संत कुणाला म्हणावं, कुणालाही संत म्हणायचं नाही, कुणाच्याही पायी पडायचं नाही. वेशावरनं संत ठरत नाहीत, कपड्यावरनं संत ठरत नाहीत. संत हे त्याचे परंपरागत आलेलं ज्ञान आहे आणि ते ज्ञानाचा विनियोग करणारा संत आहे. मी मुद्दाम अभंग घेतलाय. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव, ज्या महात्म्याला विश्वभर असणारा देव, विश्वभर चर आचरामध्ये असणारा देव, त्याचा अनुभव आहे एक. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, जे विश्वात फक्त देव आहे, दुसरं काहीच नाही. हा अनुभव त्याला असला पाहिजे. एक दुसरं देव तया जवळी असे, त्याच्या जवळ देव पाहिजे. विश्वभर भरलाय, कोण नाही म्हणत देव कुठं नाही. तुझ्याच देव आहे बाबा, राम राम म्हणतोच ना आपण, पण अनुभव आहे का? अनुभवाच्या ठिकाणी गैरहजर आहे का हजर आहे? आता तुम्ही गैरहजर आहे का हजर आहे? तुम्ही गैरहजर आहे का हजर आहे? आता म्हणा तुम्ही हजेरी करून दिली म्हणून. एक पहिलं काय सांगितलं, विश्वात देव आहे याचा अनुभव पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव एक. दुसरा देव त्याच्या जवळ पाहिजे, देव तया जवळी. तिसरं आहे त्याच्याकडे गेल्यावर पापाचा नाश झाला पाहिजे, पाप नासे दर्शने. तिसरं काय, पाप नासे दर्शने, काम क्रोधा नाही चाली. तिसरं. चौथं काय, त्याच्याकडे काम क्रोध काहीच परिणाम होत नाही. हा. आणि चौथा नंबर काय, पुढे काय होते, झाली समता. सगळ्यांमध्ये एक समता झाली पाहिजे. मी सद्गुरूची लक्षणं सांगतोय. होती झाली समता. आता चौथं चरण काय, नाही भेद तुका म्हणे, भेद तुमच्या मधला आणि त्यांच्या मधला, तुमच्या मधला आणि त्यांच्या मधला हा भेद त्याच्यात उरत नाही किंवा असत नाही किंवा नसणार आहे. आणि गेला वाद, देवतया जवळी असे, पापनाशे दर्शने विठाला. महाराज हे कळलं ह्याला संत म्हणतात. महाराज कळलं आम्हाला, मग आम्ही काय करायचं, जायचं आणि विचारायचं, काय ना उद्धार पावेना, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. वंश तुम्ही संत जन, तुम्ही संत जन. खरा समाधान चित्त माझे, खरा समाधान चित्त माझे, खरा समाधान चित्त माझे, खरा समाधान चित्त माझे. फॅन का बंद केला मला? विठाला असा जर साधू भेटला, सांगू का, दुर्लभ मनुष्य देहनाम क्षणभंगुर. हे प्रमाण तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडनं ऐकलं. पण तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. फार दुर्लभ आहे. सगळ्यांमध्ये एक स्थिर असणारा, सगळ्यांमध्ये एक जाणणारा, सगळ्यांमध्ये एक असल्याचं निश्चिम ऐक्य करून देणारा मिळणेच नाही. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू
तिन्ही गोष्टी होऊ शकत नाही, कुठलं तरी एक असेल एक नसेल. पण श्रीपाद बाबा सगळं होतं. सदगुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. सद्गुरु म्हणलं की काय कसा पाहिजे? सदगुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. सद्गुरूच्या समोर गेलात तरी बाबांच्या जवळ जर गेला ना, असं बसलं समजा पाया पडले तर बाबांनी त्याच्या पाया पडावं. काय निष्ठा होती. सगळा अभंग बाबांचा आहे, सगळ्या अभंगात बाबा आहेत, बाबांमध्येच सगळं अभंग आहे. ज्यांची पुण्यतिथी आहे त्याची पुण्यतिथीला हा अभंग लावा. गोरोबा काका पूर्ण अभंगात बसतात आणि अभंगात गोरोबा काका दिसतात. विठाला बाबांनी दर्शन घ्यावं, त्या साधकाचं दर्शन घ्यावं. काल मी एक महात्म्यांचं दर्शन घेतलं होतं गेल्या हप्त्यात. ते महात्मा उठून माझ्या मागे लागला होता. म्हणलं माझ्या मागे का फिरवता? म्हणले तुमच्या पाया पडायचं. अवघडच बघा काय. ज्या महात्म्यांचं पाया पडून मी 10व्या ठिकाणी गेलोय बसायला, 10 माणसं पडून तिथं आले ती माझ्या मागे. म्हणले तुमच्या पाया नाही पडलो. म्हणले का? एवढं काय चालू? परत जन्माला यायला लागेल तुमच्या पाया पडायला. काय बघा किती शुल्लक आहे. आता तर मला अवघडच झाले. माझे पाय आता कुठं ठोके वाटायला लागले. जगाने आपल्या पाया पडावं का? मग मला परत यायला लागेल का? किती कसं काय किती अवघड आहे. बाबांच्या समोर जर आप्पा बघत असते ना, आप्पांनी पाहिलं असेल, बाबांच्या समोर गेलं, बाबांच्या पाया पडलं तर बाबांनी डोकं परत त्याच्या समोर. किती निश्चय मायसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य. अरे देव नाही अशी सोयीच्या टोकावडी जागा नाहीये. काय बाबांनी सांगावं? देव नाही अशी सोयीच्या टोकावडी जागा नाहीये. चार अक्षरामध्ये भगवंत आहे. देव नाही काय तू बोलतो हाच शब्दच देव आहे. अरे डोक्यात काय प्रकाश पडतो का? माझा जो आवाज आहे तुमच्या कानापर्यंत येतो हा शब्द सुद्धा देव आहे. मग देव नाही असं काय काय आहे असं ठिकाण ते देव नाही. मग भ्रांती काय झाली? तेवढी भ्रांती काढायची गरज आहे. भ्रांती काढली की देव तयार आहे, देव तयार होता, देव आज आहे, देव काल आहे, देव उद्या राहणार आहे. विठाला देव नाही का? आहे. मग देव नाही म्हणणारे किती लोक आहेत? आता इथं मंडपात सगळेच देव आहे असं म्हणणारे. कारण कुठंतरी देवाचा शब्दाने स्पर्श झालाय तुम्हाला. तुम्ही देव आहे म्हणणार, पण देव आहे याचा निश्चय आता व्हायला लागलाय. देव आहे याचा निश्चय झाल्यानंतर पूर्ण अनुभूतीला आल्यावर कळलं देव कसं. आता तुम्हाला देवाकडे जायचं नाही, तुम्हाला विसरायचंय. काय म्हणलं मी? तुम्हाला विसरायचंय. तुम्ही जे काही तुमच्यात मध्ये घेतलंय ते विसराल. जसं जसं नाम काय करतं माहित का? तुम्ही जे जे काय साठवलंय ना ते काढून टाकत. म्हणजे आपला उपक्रम कसा आहे माहित आहे का? जे साठवलंय ते काढायचंय. नाही कळलं का? भजन करा, मी सांगतो. विठाला दोन दृष्टांत सांगतो. कंदिलाची काच, तुम्ही लहानपणी कंदील लावायच्या. कंदिलाची काच घ्यायची, कंदील लावायच्या. 2 दिवसानंतर काय व्हायचं? आतमध्ये ना कंदिलाच्या ज्योत असायची, तेल बी असायचं, पण प्रकाश बाहेर येत नसायचा. काय झालं होतं? कशाला काजळी आली होती? आता समजा हा कंदील आहे, हा कंदील आहे. या कंदिलाला आतली ज्योत जर पाहावं वाटलं या कंदिलाची, तर समोरच्या कंदिलाला काय करायला लागेल? समजा मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझा शिष्य आहे, तर शिष्याच्या मध्ये आत्मचैतन्याची ज्योत पाहिजे, तर सद्गुरूने काय करायला लागला आता समजेल तुम्हाला. देव ओतायचंय का त्यात? भलतेच लोक सांगतात देव ओतायचा आहे. माझ्या सद्गुरूने मला देव दाखवलाय, देव ओतलाय माझ्यामध्ये. अगदी रॉंग आहे ते. त्यांनी फक्त काय केले? कंदिलात आहे ना चुलीतली राख घेतली आणि कंदिलाच्या काचेत टाकली.
किंवा काय केले, बाजरीचं पीठ घेतलंय आणि कंदिलाच्या काचेत टाकलंय आणि आतनं 2 फरकाट मारून घेतलंय. मारल्यानंतर परत कंदिलाला बसवलंय. तीच ज्योत होती, तीच काच होती, तेच राखेल होतं, तेच प्रकाश होता. सगळीकडे प्रकाश पडला. म्हणजे काय झालं, अज्ञान कुठे आलं होतं, संताकडे गेल्यावर हे कळत. अज्ञान हे आलं होतं. काय झालं, आता सांगा, मी कंदील आहे का मी ज्योत आहे, मी ज्योत आहे का मी प्रकाश आहे, आणि तो प्रकाश माझ्यामध्ये आहे तेवढं सगळ्यांमध्ये आहे का नाही, आता कळलं का नाही. म्हणून मी जास्तीत जास्त त्या ओवीवर असतो. तो म्हणे हे मेची करी माझा वजने प्रेमधरी सर्वत्र नमस्कारे. माझा सिद्धांतच तेवढा आहे, ती ज्योत आहे का नाही आहे. या शरीर रूपी कंदीला ज्योत आहे का नाही आहे. ज्योत नसती तर तुम्ही पाहिले असते का माझ्याकडे, नसते. ज्योत नसती तर मी कीर्तन सांगितलं असतं का, नाही. तुम्ही पाहिले नसते, तुमच्यामध्ये तुमच्या कानामध्ये माझा शब्द आला असता का, नसता. मग काय झालंय नेमकं, तुम्हाला तुमची ज्योत का दिसत नाही, तुमच्या कंदिलाच्या काचच्या आतमध्ये काजळी आली. विठ्ठला आता दुसरं उदाहरण एक सांगतो. भ्रांती झाली, परत काय करायचंय ते सांगतो, काय करायचंय ते बी सांगतो. भ्रांती झाली, काय झालं, सकाळी सकाळी तांबे घेऊन चाललेलं आहे, तांबे घेऊन चाललेले, पहाटेचा पहर आहे, पहाटे 5:30 वाजले आणि लगीबगीनं गडबड झाली. ह्याला तुम्ही हसू नका, प्रत्येकाला गडबड झालेली. लगीबगीनं गडबड झाली, दंडाने आहे ना, पाटाने पळतोय. पळता पळता आपण काय झालं, त्या पाटामध्ये ना एक दोरी पडलेली, अशी वाकडी तिकडी पडलेली. आदल्या दिवशी त्यांनीच दिले त्या काढून, आणि त्या दोरीवरती खपकन आहे ना लक्ष दिलं. लक्ष गेल्यानंतर ह्याची धडधड चालू झाली. साप साप, लई मोठा साप, लई मोठा साप. बोंबला लागलं. पाठीमागनं आप्पा येत होते. म्हणले काय झालं, काय झालं सांग. आप्पा पुढं तुम्ही मागे सारखा, पाठीमागे सारखा, साप आहे, साप आहे, इथं साप आहे. आप्पानी काय केलं, तेवढाच प्रकाश आप्पाकडे पण होता, तेवढाच प्रकाश त्याच्याकडे होता. युक्ती सांगितली, येड्या घाबरू नका, मी आहे ना, मी आहे ना. सद्गुरू असं करतो, मी आहे ना. आपण काय केली, थोडीशी माती घेतली आणि कचरा घेतला, त्याच्यावर हळूच टाकून दिली. हळूच टाकून दिल्यावर काय कळलं, साप निघाला. आणि त्यातनं काय दिसलं, काय होतं ते, काय होत, अरे दोर होती, दोर होती ना. आता निश्चय झाला, साप नाही दोर आहे, कळलं मला. आता काय झालं, भ्रांती झालं होती, भ्रांती. मला आपण ना, मला सापच दिसला. मी किती घाबरलो होतो बघा ना, मला सापच वाटला. माझी किती धडकन वाढली होती. हो हो, मला आता कळलं ते साप नाही, ते दोरी. आता तरी कळलं का नाही. किती मिनिटात साप मेला. धडधड चुकीची होती का, धडधड चुकीची होती का, फुकट मेला असतो ना आपण. परत जन्म आहे का, म्हणजे इथं येऊन काय करायचंय. त्या काय नाव आहे बाबा, गीतकार आहे कोणतरी, जगदीश भाऊला माहिती असेल, त्यांनी त्याला ज्ञान असेल बर का. त्यांनी वर्णन केले, दोरीच्या सापा भिवूनी भवा, दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, घालवू नको रे हरिभजना बिन काढ, घालवू नको रे. काय झालंय, भ्रांती झाली, भ्रांती. मग भ्रांतीचं निरसन ज्ञानोबा सांगतात, एखाद्याने सद्गुरूचा हात धरला, संप्रदायाचा हात धरला, जेने सकाळी जगदीश भाऊ म्हणले, अरे लई निघतेत पंढरपूरच्या रस्त्याने, पण पांडुरंगाच्या समोर दयानंद भाऊ एक गावात जाईन. तुम्हाला वाटेल हे हजारो घेऊन चाललोय, पण हजारो येणार नाहीत. काही रस्त्यात पेढे खात्यान, काही रस्त्यात पिशव्या भरत्यान, काही रस्त्यात पंक्ती खात्यान, काही रस्त्यात आंघोळ करत्यान, काही रस्त्यात मजा मारत्यान, काही चंद्रभागेपर्यंत येत्यान.
तुमच्यासोबत फक्त एखादा येईल, एखादा ते तुमचा राहील. आस्तीच्या महापुरी सकाळी जगदीश भाऊ सांगत होते, विठाला विठाला. देव आहे का नाही? काय झालं मग? अजून एखादं सांगू का? काय झालं मग? भ्रांती झालती. मी देह आहे. मग सद्गुरूने काय काढलं? अरे काचत हात घालून काय काढलं? जेने भ्रांती पासून निरसले. गेली का भ्रांती? मग गेली का भ्रांती? जेवढी काढाल तेवढी जमाच होते. जोपर्यंत भ्रांती जात नाही तोपर्यंत देवाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूला मन देऊन टाकायचं, आपली बुद्धी देऊन टाकायची. आपली बुद्धी लावायचीच नाही. मी ते केले, तुम्ही करून बघा. निश्चित तुमच्या देवापर्यंत जाणार. ओळखारे वस्तू साठारे कल्पना, ओळखारे वस्तू साठारे कल्पना, ओळखारे वस्तू साठारे ओळखारे वस्तू. काय काय वस्तू? ओळखा वस्तू देव आहे. वस्तू काय आहे? देव आहे. आणि देव तुमचा आत्मा. एक हरी आत्मा आत्मा देव आहे. आत्मा देव आहे याचा परिपूर्ण निश्चय होत नाही तोपर्यंत देवाची भवानी नाही व्हायची. मी खरं सांगू, तुम्ही मला अहंकारी म्हणा नाही तर काही म्हणा. जसं मला नाम प्रबोध झालं ना माऊली महाराज, मी कुठं मंदिरात सुद्धा जात नाही. मला काय झालंय काय माहिती, काय खरंच काय नाही झालंय काय माहिती. जायला पाहिजे. पण मला मी आता बी जगदीश भाऊला सांगितलं, म्हणलं जगदीश भाऊ मला असं नाही येत. असं संबळ पाहिलं का? संबळ पाहिलं का? हे उजवा हात असतो ना, उजवा हात, ते इकडे बी वाचतो, 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 इकडे वाचतो. पण मी डावा हात आहे. एकच खरं. जोपर्यंत एक खरं होत नाही ना तोपर्यंत नाही. व्याभिचार भक्ती होईल. नाही कळायचं, नाही करायचं, कळायचंच नाही. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्मरे हरनिसी, ते वस्तू मेगा पै संता सवे वस्ता, योग ज्ञानी पैसता, गुरु वचन उपस्थिता वैराग्याशी. कोणाच्या वाव्या येत्या? माझ्या घरचे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांती झाली मी शरीर आहे ही भ्रांती काढायला सद्गुरूकडे जायचं. मी देह नसून मी आत्मा आहे, आत्माच देव आहे. देव आत्मा आहे, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. इकडच्या तिकडच्या अजिबात घरातल्या गप्पा मारू नका, ऐकूच नका. नको सांगू तू काय, अजिबात नको सांगू, अजिबात सांगूच नको मला काय. मी तरी म्हणतो ज्ञानेश्वरी ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? तुम्हाला एकदा ऐक्य झालं, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. आता ऐकायचं काय बाकी आहे? मला अजिबात आपलं कुणाचे प्रवचन आवडतच नाही. मी जगदीश भाऊच्या प्रवचनात 2 तास कीर्तनात बसलो होतो मांडी घालून. मी मांडी सुद्धा काढली नव्हती. तू का म्हणे ते पाहिजे
काय झालंय माहितीये का, आम्ही खातो सुखाचे लाडू. सुखाचे लाडू खाऊन एवढी सवय झाली ना माऊली. आमच्या गावाला आहे ना सद्गुरू कळतं का नाही, त्याला तुम्ही बाजरी म्हणता, बाजरीचे लाडू खाऊ वाटत नाहीत आता. अहो आईच्या हातनं मी आहे ना तुपातले भारी लाडू खाल्लेला माणूस बाजरीचं तुमचं काय खायला मोकळं. बाजरीचे लाडू भुसकाट बिढाला. आणि दुसरं काय ऐकावं वाटत नाही, दुसरं काय सांगावं नाही, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तुमच्यामध्ये देव आहे ना, त्याचा अंगीकार करा, देव तुमचा करून घ्या. आपला तो एक देव करून घ्या, आपला तो एक देव करून घ्या. हे देवीना जेव्हा तुम्ही ज्याला सुख मानताना ते सुख नाही, दुःखाशी कारण आहे. तुम्ही ज्याला सुख मानताना सुख अजिबात नाही, त्याचा अंत आहे ना दुःखाची कारण आहे. मी 50 वर्ष झालं करतोय, आप्पा 60 वर्ष झालं. ते आप्पाला एखाद्यात घ्या, विचारा तुम्ही ज्याला करताय ते सुखाचे कारण आहे का दुःखाची कारण आहे. जगदीश भाऊ आज संसार करतात, त्यांना विचारा जेवढं ते काही ते करतात ह्या 2 हाताने, ते दुःखाची कारण आहे का सुखाची कारण आहे? अजिबात दुःखाची कारण आहे. सगळं अजिबात सुख नाही. ज्याच्यामध्ये सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही. आया संसार आया संसार मग नाही करायचं का काय? दयानंद भाऊ म्हणले काय नका करू, याच्यात सुख नाही, सोडून दे. आता जगदीश भाऊ म्हणले बघ तुला करायला लागल, नाहीतर काय म्हणते माहितीये का, तुला करायलाच लागल. तुला घर बांधायला लागल, संपत्ती करायला लागल, ऑफिस चांगलं करायला लागल, प्रॉपर्टी चांगली जतन करायला लागल, हवेली बांधायला लागल, घोड्यावर आणा फिरायला लागल, गाडी घोडे चांगली 25 लाखात फिरायला लागल. कारण काय माहितीये का, तुझ्यामुळे ना संप्रदायाला कलंक लागल. तुझ्या बापाने टाळकोटच काम केलंय, काहीच नाही केलं. हे बी करायचं नाही. आम्ही श्रीमंत बापाचे पोर आहे. आम्ही पूर्ण संसाराचा एक भोग सगळ्या बाजूने घेतलाय आणि संसारातलं मन काढून भगवंताच्या ठिकाणी लीन करून घेतलंय. संसारात अजिबात सुख नाही हेही माहितीये, तरी आम्ही करतोय. कारण हे मताची स्थो झाली, बरी म्या हे केले. माझी गाडी अजिबात नाही, पोराच्या नावावर आहे त्या गाडी, अजिबात नाही. मी कशाला फिरायला पाहिजे छाती फुगवत, अजिबात नाही. ते काम त्याच आहे. आता घर अजिबात माझं नाही, माझे कपडे आणून बाहेर ठेवले, विचारा त्याने. अजिबात माझे नाही, माझं कपाटी वेगळं आहे कपड्याचं, अजिबात माझं नाही. मला काढून घेतलंय हॉलमध्ये. आता पुढे गॅलरीमध्ये जाणार आहे मी. तुम्ही विसरला, मी नाही विसरलो. मला मी आलो तेव्हा आतली रूम दिली होती, वाजवत गाजवत लक्ष्मी आली होती तेव्हा. आतली रूम एससीबीसी बसवून दिला होता आतल्या रूम मध्ये. आता मी कुठे? आता आतली रूम त्यांनी घेतलंय आणि मला कुठे आता नाही. मी हॉलमध्ये अजून, गॅलरीत पुढे जाणार आहे. आता तुम्ही गेलात गॅलरी, जाणे भागे. हे सगळ्यांना कळलं पाहिजे. अहो तुम्हाला सांगू का, स्वप्नातला संसार सुद्धा दुःखदायी आहे. करा नाही, दुःखदायी आहे. कल्पना करा जगदीश भाऊ, कल्पना करा. रात्रभर मी ना एका पेशंट बरोबर झोपलो होतो, बसलो होतो हॉस्पिटलमध्ये. तसंच एक जण ना हॉस्पिटलमध्ये एक पेशंट बरोबर बाप झोपलाय. पेशंट झोपलाय, सलाईन चावलंय, त्याच्या ठोका चूक त्या आडव्या लाईन उभ्या लाईन काय म्हणते त्याला भाऊ, त्या नाही का डायरेक्शन देतात ठोके त्याचे, हा ते चालू होते. त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण दाखवत होतं 90-80. पण 5-5 मिनिटाला ते टोंग 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 करत. रात्री पेशंट झोपलाय. कल्पना करा मी काय म्हणतोय, उगाच स्टोरी रूपाने घेऊन जाऊ नका. तिथं आई म्हणली पोराची, मी दिवसभर बसले, वैतागले, आता घरी जाते, आंघोळ पांघोळ करते, सकाळी येते, तुम्ही तोपर्यंत त्याच्या बरोबर बसा. हे बसलं खुर्चीत. 12 वाजले, 1 वाजले, झोपी गेलं.
झोपी गेलं. झोपीमध्ये स्वप्न पडलं जगदीश भाऊ. स्वप्नामध्ये राज आहे, राज दरबारात बसलंय, 2 मुलं आहेत, 2 राणी आहेत, ह्याला राज दरबार चालवतोय. आता राजा म्हणल्यावर काय कमी आहे का? सोन्याचं सिंहासन आहे त्याच्यावर बसले, सोन्याचं सिंहासन त्याच्यावर बसले. आता प्रति राजा जो आहे समोरचा त्यांनी हमला केलाय. हमला केल्यानंतर ह्याच्यावर त्या युद्धात ते हारले. हारून सुद्धा कोण आहे? हा राजा आहे. हा राज दरबार भोगतोय. तिकडे जे संसार चाललाय हे सगळं चाललंय हे, आणि इकडे पोरग मेले. हे पोरग मेले. आता किती कोटीची संपत्ती असेल? जिंकणं, हारणं, राजा होणं, सोन्याचं सिंहासनावर बसणं, घोडे, पायदळ, हातीदळ, किती संसार मोठा असेल. इकडे पोरग मेले. मेल्यानंतर सकाळी बायको डबा घेऊन लगे बघून आली. आल्यानंतर आरोळी मारली, पोराच्या नावाने मोठ्याने आरोळी मारली. तेव्हा हे जाग झालं. जाग झाले म्हणले कळलं नालायका म्हणली तुला लक्ष ठेवायला चाललो होतो, कधी पोरगा मेला कळलं का नाही म्हणली तुला, आणि खुशाल झोपलाय. ह्या हसायला लागल्या. काय झालं सांगतो म्हणजे. काय झालं? अगं सोन्याचा संसार होता माझा, 1 मिनिटात संपला. एकालचं पोरग काय घेऊन बसलं, हे मरणारच होत. काय कळलं? कल्पनेतला संसार होता, त्याच्यातनं सुख दुःख मी सगळं पाहिलंय. ते सुद्धा जागृतीच्या ठिकाणी ते नष्ट झालं. आणि तू ह्याच्यासाठी रडते हो, हे बी काय तुझं आहे का? अजिबात नाही. दुःख बांधवडी आहे मग करायचं नाही का? लग्न करायचं नाही का? म्हणलं करायचं ना. पोरं करायचे ना, संपत्ती जोडायची ना, धनधान्य करायचं ना, घोड्यावर फिरायचं ना, गाडी घोडे करायचं ना. पण हे जीवा माऊलीच्या ओव्या लिहून घ्या, कधी घरी गेल्यावर लिहा. हे जीवा झडझडून व्हायला आणि गे भक्तीची या वाटे लाग, की जिया पावसी अभ्यंगणीच धाम माझे. जेव्हा यात मात्र तू अडकला तर मग मात्र अवघड जाईल. हे तुझं कोणच नाही. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना अरे आयुष्य गेलं ना, क्षणभंगुरे. कधी हे जे मिळाले ते परत मिळणे नाही. 184चा काळ फिरून एक योनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. परत जन्माला यायचा असल तर तू ह्या संसारात जा, संसार कर. जे तुझ्या बापाने नाही झाला, तुझ्या आज्याने नाही झाला, तू काय करणार रे? तुझ्या आज्याने सुद्धा पूर्ण नाही झाला, तुझ्या बापाने पूर्ण नाही झाला. यातलं तू जे कमवलं, तुझ्या आज्याने ह्याची कवडी नाही नेली. जमेला पंचमेला बाप मसला गेला, जमेला पंचमेला बाप मसला गेला. Hey,
जनार्दनी आमचे काय बाजाईल आमची काय बाजाईल पिळा माझा रे का पिळा माझा पिळा माझा बोल बोल रे का पिळा माझा बोल बोल रे का पिळा माझा पिळा माझा बोल बोल रे का पिळा माझा करोडी उंचीचा प्रेम खाली रे करोडी उंचीचा प्रेम खाली रे दान मागाया दान मागाया दान मागाया धन्यवाद मॅडम. नामदेवची आठवण येते मला, पण नामदेवची कमी नाही वाटत. विठाला विठाला. आम्ही इंजिन बनवतो. विठाला. आमच्या दोघांत एक ठरलंय, जे आपलं ठरलंय ते कुणाला सांगायचं नाही. आमचं गणिमी चालतं. हा, कुणावर डिपेंड राहायचं नाही. कुणावर डिपेंड राहायचं नाही. संसारात पण नाही, अध्यात्मात पण नाही. डिपेंड राहायचं नाही. काय चाललं होतं? संसाराचं दुःखच मुळे, म्हणून करायचं नाही का? करायचं. हा, पण या संसाराच्या पायी हरी भजन आठवत नाही. या संसाराच्या पायी हरी भजन आठवत नाही. सद्गुरूकडे गेला जीव, आणि मग काय मी उद्धार पावेन. इथं होतो मी. इथं होतो का नाही? तुम्ही विसरले, मी नाही विसरलो. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. देव आहे का? इकडे फिरलो होतो. मग देव काय? भ्रांती झाली. इथपर्यंत असतो. भ्रांती कशाला झाली होती? शरीराला. शरीर अन्नमय आहे, शरीर क्षणिक आहे, शरीर जाणार आहे, शरीर नाशवंत आहे. अनेक प्रमाणे शरीर क्षणिक आहे. ह्याचा काय अग्रीमेंट नाही झालं? अग्रीमेंट झाले का? नाही. कधीही जाऊ शकतं. क्षणिक आहे. पण ह्या क्षणिक मध्ये, या नाशवंतामध्ये शाश्वताचं दर्शन करता येईल. शाश्वताचं दर्शन करता येईल. सद्गुरू असा पाहिजे ना. सद्गुरू असा पाहिजे. सुट्ट करायला पाहिजे. माझ्या घरच्या पालीला आहे ना, परत 2 भ्रांती सांगतो आणि अभंगाकडे जाऊ. माझ्या घरच्या पालीला आहे ना, शेजारच्या पालीनं फोन केला. घरच्या पालीला शेजारच्या पालीनं फोन केला. पालीबाई ये आमच्या घरी सुवासिन जेवायला. तर पाल काय म्हणते? नाही ग जमायचं. मी जर इथनं निघाले, ते बी तुझ्याकडे आल्यात, तिकडे बाहेर गेलं तर छत खाली पडेल. होईल असं? असं होईल? असं होईल? काय मूर्खासारखं सांगतो. चल शिरूरला कीर्तनाला, म्हणजे काम आहे मला जरा. चल तळेगावला कीर्तनाला, जरा काम आहे माझं. होईल तुझं काम? हा जागृतीचा मार्ग आहे. हा काजळी काढण्याचा मार्ग आहे माझा. हा ठराव हा असाच वाया जाणार नाहीये. या 2 मिनिटाच्या ठराव, या 2 मिनिटाच्या थांबण्यातनं तुझा पुढे रस्ता दिसणार आहे. आणि हा रस्ता परब्रह्माच्या प्राप्तीपर्यंत आहे. येडा झाला ना तू? आम्ही येडी का सांगायला? असं कोण कुणाला सांगत नाही येड्या. हा तळमळीचा मार्ग आहे. कोण कुणाला सांगायला लागले? 1 मिनिटाला पैसे आम्हाला. अर्ध्या रजेचा अर्ज देऊन आला की अर्धा पगार कट होतो. येडे का तुम्ही? हे तळमळ कशासाठी आहे? कशासाठी तळमळ? जगा लावावे सत्प्रती, हे तो साधूची पैकृती. जगाच्या
बोलवलं येत नाही. तुझ्याने काय ते तुझ्या लक्षात पडत नाही. सोडून दे. येडा झाली काय तू? मी कुणाला म्हणतोय? तुम्ही का बोलत नाही? कळत नाही का? संक्रांतीचा दिवस आठवतोय का? 14 दुपारी 4 वाजता काय झालं सांगू? दुपारी कामावरून आलो मी. आप्पा कामावरून घरी आलो 14 जानेवारीला. हातपाय तोंड धुलं, टावेल खांद्यावर होतो, बसलो. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, मला अजून चहा नाही आला. जेव्हा 3 तास झाल्यानंतर माझी मंडळी आली ना, माझी लक्ष्मी, त्या कुंकूवर कुंकू लावून 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 एवढं मोठं कुंकू झालं. एवढं पहिलं लावलंच होतं ना, मग अजून काय लावायला पाहिजे होतं? काय खोटे हे काय काय चाललंय? पहिलं लावल्यावर परत लावायचं असतं. आली बाबा, काय आली घरी, आली तर एवढं ओवाळलेलं, काय ते लोटल्याला घेऊन आलं. एवढं लुटलेलं, कळतं का मी काय म्हणतो? माझी भाषा समजते. एवढं लुटलेलं त्यावेळेस ठेवलं टीव्हीच्या खाली. मला म्हणली, बघा वस्तीत मला किती किंमत आहे, वस्तीत मला किती किंमत आहे, खरं सांगा. खरं मी म्हणलं, खरंच तुला लय किंमत आहे बरं का. हे कुणामुळे माहितीये का? कुणामुळे? माझ्यामुळे. मी त्यांच्या दुःखाला जाते, ते माझ्या दुःखाला येतात. मी त्यांच्या सुखाला जाते, ते माझ्या सुखाला येतात. त्याच्यासाठी किंमत नाही येडी. मी इथं आहे म्हणून तुला किंमत आहे. मी इथं आहे जिवंत म्हणून किंमत आहे, कळलं का? आणि मीच नसतो तर दार लावून घेतला असतो तुला. आत काय कुंकू लावायचं सोड. विठाला विठाला. हा विषय माझ्या बायकोचा आहे का? मग कुणाचे आहे? हा विषय माझ्या बायकोचा नाहीच आहे. काही अडवणी तुम्ही ऐकताय. हा विषय तुमचा आहे. तुम्हाला भ्रांती झाली आहे, माझ्यामुळे झाले. मला काय म्हणायचं? मला संसार नाही करायचा सांगायचा, मला सांगायचा सगळं होतंय ते. कीर्तन कोण सांगते? आता सांगा, कीर्तन कोण सांगते? म्हणू नका महाराज म्हणून, नाही तर मला बोंबला लागेल. कीर्तन कोण सांगतंय? आता म्हणा ना देव म्हणून. कीर्तन कोण ऐकतंय? देव. पकवाज कोण वाजवतंय? देव. आणि पकवाज कोण ऐकतंय? देव. गातय कोण? देव. आणि ऐकतंय कोण? पण भ्रांती काय झाली? कीर्तन सांगणारा मी आहे, पकवाज वाजवणारा मी आहे, ऐक गाणारा मी आहे, आणि तुम्हाला वाटतं सगळ्यात ऐकणारे कोण आहे? आणि आजच्या एवढ्या कीर्तनातनं काय काढायचं आहे? चाले हे शरीर सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाश मी मरेपर्यंत हेच गोष्ट सांगणार आणि मी मरेपर्यंत हेच कीर्तन सांगणार. मला दुसरं कीर्तनच येत नाही. आणि मला वाटत नाही ह्याला सोडून दुसरं जर कीर्तन असेल ते कीर्तन असेल म्हणून. तुम्हाला आवडलं तर घ्या, नाहीतर मला तारीख नका देऊ. विठाला विठाला. माझ्या बाबांनी एकच सांगितलं, जिसकी उसकी टेक सबकी निशानी एक. सर्वागटी राम देहारी, सर्वागटी राम देहारी, सर्वागटी राम देहारी. माता कोण जोडी आली का इथं? माझ्या जोडी कोण आली का? जोडी संतोषची मंडळी. संतोष आल्या ना, चला. तुम्हाला बोलत नाही तर तुम्ही दोघं उद्या येतात. आता मला एक सांगा, तुमची बायको तुम्हाला त्रास देते का? हा मध्ये सांगा, नाही तर ना म्हणून सांगा. नाही देत. माझी बायको मला त्रास देते. तुम्ही उगाच भांडण नका करू, म्हणजे मी सांगतो. तुम्ही मग तिथे गेल्यानंतर माणसाला शिरूरला सगळ्या माणसात म्हणलं माझी बायको मला त्रास. शिंदे तुमची बायको त्रास देते का? देते. दादाची बायको देते. मग तुमचीच कस काय नाही म्हणता? या सगळ्यांचं म्हणणं आहे माझ्या बायका मला त्रास देत्या. काय म्हणणं आहे सगळ्यांचं? हे बघा, आता तुम्ही पण हा म्हणा.
आहे की नाही? आता बघा मला काय सांगायचं तिकडं जा. जे सुज्ञ असतात ना, शिव वाघाला जर दगड मारला ना जगदीश भाऊ, वाघाचं प्रतीक ज्ञानाच आहे. कोण दगड मारला ते बघत असत, आणि कुतरड्यांना दगड मारला की दगडाच्या मागे पळत. दृष्टांताच्या मागे कधी जायचं नाही, सिद्धांताकडे लक्ष द्यायचं. चतुर सिद्धांताकडे येतात. बायको अजिबात त्रास देत नाही. त्रास देतो काय माहितीये का? नवरा आपण. समजा कल्पना करा, तुम्ही ना एवढे 2-3 तालुके उरकून घरी आले 8 दिवसांनी, आणि रोज आले की बायको तांब्यावर पाणी कब्बर चहा देते. त्या दिवशी आल्यानंतर ताईंची तब्येत ठीक नाही, झोपली गोळी खाऊन पुरुषांची, आणि ती उठलीच नाही. तुम्हाला कसं वाटेल? खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, कसं वाटेल? आता तिनं त्रास घेतले का? तुमच्यातला नवरा आपण त्रास दिला. आता खरं सांगा, तुमच्यातला नवरा पण त्रास देतो, बायको नाही त्रास देत. मग तो नवरा आहे ना, नवरा रूपी अहंकार ते सद्गुरूच्या पायावर अर्पण करायचं आहे. माया देऊन या ब्रह्म घ्यावे हाती, माया देऊन या ब्रह्म घ्यावे हाती, ऐशे भूपती का भजना, माया देऊन या ब्रह्म घ्यावे हाती. हे त्याच्या चरणावर अर्पण करा ना. कशाला अहंकार नवरा म्हणून बाळगायचा? अहंकार म्हणजे नवरा. नवरा म्हणजे काय आहे? नवरा रावण. काय आहे? परत म्हणा माझ्या बरोबर, न व रा. आता उलट म्हणा बरं. रावण रूपी अहंकार हा मारायचा आहे. कुठं मारायचंय? सद्गुरूच्या चरणावर टेचून मारायचा आहे. आणि रावण रूपी अहंकार मारला की मूळचा देव असणार आहे. काय करायचंय? हेच भ्रांती. मूळचा देव आहे, पण रावण रूपी अहंकाराने त्याच्यावर बाधित झालाय. बाधित झाल्यामुळं काय झालं? मी नवरा आहे आणि ती बायको आहे. ती बायको आणि मी, तू कोण आहे? म्हणून बाबा म्हणायचे, तू कोण आहे सांग बरं? आणि कुठल्या गावचं? कोण गावचं पाहुणं? कोण कारणासी माझे झाले, पहिलं काय होता? सगुण होता का? नव्हता. मग काय होता? निर्गुण होता. काय होता? निर्गुण होता. मग तुम्ही संतोष होते का? नव्हतं. निर्गुण ब्रह्म होत. जसं जसं तुम्हाला जाण आली, यायला लागली, अनेक प्रमाण आहे. त्यातलं एक धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, कोहम कोहम रडू लागली. इथनं जाण सुरुवात झाली. मग ज्ञान आलं, मग अज्ञान आलं, मग मी पण आला, मग गर्व आला, हे सगळे गचपंड आली. वास्तविक कोण आहे तो? वास्तविक कोण आहे तो? आईच्या उदरामध्ये वास्तविक कोण आहे? कुणाचं नामस्मरण चालू होतं? कोण आहे? आता म्हणले कोण कारणाचे. येताना तुम्ही ना भरपूर गटोडे आणलेत. कामाचं गटोड आणले, क्रोधाचं गटोड आणले, इच्छाचं गटोड आणले, कल्पनेचे गटोड आणले. ते सगळे गटोडे सोडून आहे ना 2 जण भांडत बसला, त्याला म्हणतात संसार. काय काय मी म्हणलं? हे सगळे गटोडे बांधलेले तुम्ही आणला, तर ते सोडून सोडून खाताय करताय ना, त्याला म्हणतात संसार. तुम्ही करत नाही. ते पहिलंच रूळ हातरलेला आहे गटोड्याचा. ते फक्त तुम्ही सोडताय, आणि त्यात सुख आले की हसताय, आणि दुःख आले की रडताय, आणि सगळं मिळून त्याला संसार म्हणताय. भाऊ कसं चाललंय? म्हणजे लय चांगले चाललंय. भाऊ कसं चाललंय? काय सांगायचं? काय सांगायचं? काय सांगायचं? पण हे सगळे गटोड्यात संसार आहे ना, संसाराचं गटोड आहे. मग वास्तविक कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण कारणाशी येणे माझे झाले लागलं? कर्माचं गटोडं घेऊन आलं, यावंच लागलं. वासनेचं इच्छेचं गटोडं लागलं, यावंच लागलं. पण कोण आहे? सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. कुठं? जगी विस्तारिलो माझे
आम्हाला वाचलो होतो माहिती आम्हाला बी तुमच्या बाबांनी नाम दिले आम्हाला माहिती आम्हाला बी आमच्या बाबांनी नाम दिले. अरे कार्ट्या माझ्या बाबांनी नाम दिलं नाही नुसतं पहिलं त्याची नांगरणी केली त्याची कुळवणी केली त्याची काय काय करतात आप्पा नांगर लावला परत काय कुळव लावला परत काशा काढून घेतल्या आणि मग पेरणी केली रे मूर्खा येड्यासारखं काय म्हणतो ना माहिती मला माझा संप्रदाय खरंय. अरे हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी तिथून आहे माझा संप्रदाय. पुन्हा काही का म्हणा ना येडा झाला काय तू मी अशा अलौकिक संप्रदायाला जोडलोय. पिकले प्रेमाचे साठविले गगनटाचे भूमी शोधुनी पेरीजे बीज सद्गुरु कृपे उगवेल सहज कामक्रोधाच्या उपटोनी काशा कल्पनेच्या काशा काळी एका जनार्दनी निज भाव विश्वंभरीत पिकला देव. माझ्या सद्गुरूने पहिलं काय केलंय नांगर हाकलाय नुसतं नाम माहितीये का नाही नाम ज्ञानेश्वरीमध्ये नाम लिहिलं अरे मनाने चालणार आहे ते तुझं मनाने काही सोहमचे साध आणलंय संप्रदाय असंच आणलंय तुम्हाला असंच नाम देऊन टाकलं का तुझी वस्तू हे आहे असं नाही म्हणलं. मग काय केलं सद्गुरूच्या समोर बसला रे बसला भूमी शोधून पेरीजे बीज माझा संप्रदाय खरा रे कोण काही का म्हणा ना हा तुमच्या दारीचा कुत्रा नको मोकुलो दाता भुंकत द्वारी आलो प्रेम रसासी सोखलो कुत्रा गळ्याची साखळी गेली संतांनी मोकळी. खरा मार्ग आहे माझा तू काही म्हणला तरी काय करणार आहे काय चालणार आहे तुझं तुझ्या बुद्धीचा तो भ्रम आहे. खरा मार्ग आहे माझा संप्रदाय खरा. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ज्ञान दृष्टी अवलोकले आणि शोधून काढले ते नाम दिलं रे नाम दिलं. काल जगदीश भाऊ सांगत होते इडा आणि पिंगळा काय इडा आणि काय पिंगळा आहे माहिती नाही. अरे हे तिफन आहे ना हे तिफन सद्गुरूने केले खोडे सांगता येईल का हा हे जे तिफन आहे ना तिफन त्या तिफनीला 3 होल आहे 3 होलामध्ये बीज पेरलंय बीज पेरले घरी जाऊन ओबी मी पाहिजे तर उद्या ग्रुपवर आठवतो सुरुवात आठवणं गेले बीज पेरले ते बीज वठीत झाकून होतं शेतकऱ्याच्या अवलादी आपण माहिती बीज वठीमध्ये झाकून होतं झाकून असणारं बीज आणि मग झाकून पेरले झाकून पेरल्यानंतर ह्याकडचं त्याकडला जातीवंत शेतकरी पेरताना त्याला आवाज येत होता आवाज दोन्ही मधनं जाते का कडपर्यंत आवाज येतोय. आता काय झाले माहितीये का आप्पा पेरत्यात खरं पण दुसरे 8 दिवसांनी कळते वापलंच नाही माग जगदीश भाऊ इथून तिथून फट आहे माग पेरणाऱ्याला लक्ष द्यायला पाहिजे कुठं ताई लक्ष द्यायला पाहिजे पेरताना त्या नळी बराबर तिथून खालपर्यंत जाते का दोन्ही बराबर हा मग त्या वेळात मधलं बंद केलेलं असतं आणि 2 चालू असतं. आता तुम्हाला उघड सांगतो जगदीश भाऊने तर त्या दिवशी मस्त सांगितलं पण उघड सांगतो आता तुमची सगळी उजवी नाडी चालू आहे चेक करून बघा चला मी तुम्हाला एक मिनिट देतो. हे काही लय मोठं तत्व नाही हे लय मोठं तत्व आहे सगळ्यांची उजवी नाडू चालू आहे बघा फुल करायचे मी नाही संशय कशाला हाच सूर्य हाच चेद्र सगळ्यांची उजवी नाडी चालू आहे पेरणाऱ्याला कळलं पाहिजे का नाही हा विठाला तिफरीला शेतकरी जे असतो ते बीज पेरल्यानंतर ते दोन बराबर त्या धाट बराबर येतात. पिकले प्रेमाचे साठविले गगनटाचे भूमी शोधून पेरीजे बीज सद्गुरु कृपे उगवेल सहज काम क्रोधाच्या उपटोनी कल्पनेच्या काशाखाली
हे अभंग फक्त आम्हालाच बर का, नाहीतर इतर गोता घावे गोता अमोली करत न जोडिले रे तुझा, अमोली करत न जोडिले रे अरे ब्रह्म बीज न ओळखसे, अरे ब्रह्म बीज न ओळखसे, अरे ब्रह्म बीज न ओळखसे, न कळे चोरा, न भळे न कळे चोरा, ही वस्तू चतुरा सेविके सो, ही वस्तू चतुरा ज्ञानदेव मने अविनाशी जोडले, अविनाशी जोडले, ज्ञानदेव मने अविनाशी जोडले, आणून ठेविले गुरु मोठे, ऐकलेत का भंग कधी असे ऐकलेत? नसरे लुटिता मागे बहुता अजनी, कुठून आणले ते, कुठून आणल्यात? माझा बाप लय मोठा होता हो. काय ख्याती सांगणार. सरपंच साहेब आले भाऊ, या या भाऊ या, सरपंच साहेब आले, धन्यवाद भाऊ. गेली 15 वर्ष झालं जे छाती ठोकपणे मी सांगतो ना, या व्यक्तीमुळे सांगतो, ह्याच व्यक्तीमुळे सांगतो. कारण काय माहितीये का, एक आधार असतो, एक आधार म्हणून इथली जी मंडळी आहे त्यांना लय मोठा आधार आहे. खरोखरच धन्यवाद. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा संत नसतो, हे गेल्या वर्षी मी सांगितलं होतं, ह्याही वर्षी मी सांगतो. कुठल्या धर्माचा संत नसतो, कुठल्या जातीचा संत नसतो, समता आणण्याचं काम करतो ते संत असतो. समता आणण्याचं काम म्हणलं मी. महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य नाव आहे. ज्या साधू संतांनी समता आणली, सर्वा घटी राम तुको बराय सांगतात. आणि देहादेही एक 18 पगडदारी जाती 12 बोलतेदार एका लाईन मध्ये बसवले कर. दुसरं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी असं म्हणले का की तो आम काय तो आम काय, सगळ्यांमध्ये समता आणणार अग्रगण्य नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तसंच भाऊंनी खरंच काम चांगलं हातात घेतलंय. सगळ्यांना घेऊन, खरं सांगू का, घरगडी असतो का, घर संसार चालवणार, त्याला सगळ्यांमध्ये देव दिसला पाहिजे. घरातल्या माणसाविषयी गावाचा सरपंच असतो ना, त्याला सगळ्यांमध्ये देव दिसला पाहिजे. सगळ्या आमदारांना सगळ्या जिल्ह्यामध्ये देव दिसला पाहिजे, सगळ्यांमध्ये. मग हे कनिष्ठ, हे वरिष्ठ, हे नाही. साधू संतांचा हा उपक्रम आहे. तो उपक्रम घेऊन मी तुमच्या गावाला आलोय. तोच उपक्रम मला एकच, जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक. सगळ्यांमध्ये असणार तत्व एकच आहे. हा, नाही भीडभाड, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बेजवाड. सगळ्यांमध्ये असणार चैतन्य देव आहे, आणि ते देव कनिष्ठ वरिष्ठ नाही, सगळ्यांमध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो, नेहमी माझं एक ब्रीद वाक्य आहे, अप्पा लिहून घ्या सगळ्यांनी. 1000 वेळा माणसं मंदिरात जातात, मी नेहमी सांगत असतो. आज विसरून गेलो असतो मी, बरं झालं लक्षात आलं. लक्षात ठेवा माझं ब्रीद. दयानंद भोसलेंनी सांगितले म्हणून मला, 1000 वेळा माणसं मंदिरात जातात, पण माणसं सुद्धा होत नाहीत. 1000 वेळा कीर्तन ऐकतात, पण माणसं सुद्धा होत नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेळा दगड मंदिरात जातो, देवपणाला देव होतो. दगड देव होतात आमच्या इथं, पण माणसं देव होऊ शकत नाही. कमीत कमी माणसानो देव होऊ नका, पण माणसं तरी भारी. विठाला माणूस केला जागल, माणूस केला जागल. आता तरी माणसं जग वागल, आता तरी माणसं जग वागल. माणूस केला जागल, माणूस केला जागल. आता तरी माणसं जग वागल, आता तरी माणसं जग वागल. आता
धन्यवाद माऊली महाराज. माणसानो ए मानवानो, माणसं आहे ना तुम्ही, मग माणसासारखे वागा ना राव. काही जनावर सुद्धा त्याला काय म्हणतो, ए गारवा सारखा, ए कुत्र्यासारखा. त्यांचे नियम त्यांनी सोडले नाही, माणसाने माणसाचे नियम सोडले, म्हणून तुम्हाला त्या गारवाला आणि कुत्र्याला म्हणावं लागलं. असं नाही माणसानो, माणूस केला. मी कुठं होतो, तुम्हाला माणूसच व्हायचंय तर संताद्वारीचं कुत्र व्हा, संतांच्या दारीचं झाड व्हा, संतांच्या दारीचं काय दगड व्हा. मी म्हणतो मी कुठं होतो, नसरी लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणी निवडिल्या सिद्ध महामुनी साधक संपन्न त्याने हे जतन केले होते. माझ्या वडिलांनी आणून दिलं माझ्या हातात, काही नाही घेतलं, काही नाही घेतलं. सरळ सिद्धीचा मार्ग घेऊन गेला. माणसं घडवत चाललोय मी. त्याच्यामधनं एक अंधकार, अज्ञान, अंधकार, जात पात भेद त्याचं खंडन करत निघालोय मला मी. संप्रदायाचा धुरा माझ्या हातात आहे, संप्रदायाची भगवा झेंडा माझ्या हातात आहे, माझ्या धर्माचा. मी धर्माचा म्हणला नाही तर तुम्ही दुसरीकडे जाल. विठाला विठाला. हे जेवढं मी सांगितलंय, हे जेवढं मी सांगितलं आतापर्यंत, हे सगळे गुण आहेत, त्याला संत म्हणतात. आणि ते संतत्वाला जे प्राप्त झाले, त्या संतत्वाच्या ज्ञानाने, म्हणून अभंगाचं पहिलं चरण. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जपळ्यासे पापनासे दर्शने. अशांचं जर दर्शन झालंच, साधू संतांचं दर्शन व्हावं बर का. आणि साधू संतांकडे जाऊन बहुदर्शन समजून घ्यावं. मी तरी म्हणतो क्षणाक्षणाला दर्शन व्हावं, एका क्षणाला दर्शन व्हावं. आजपा जपणे उलट प्राणाचा, याला क्षणाक्षणाला दर्शन म्हणतात. माझं दर्शन क्षणाक्षणाला आहे. ज्ञानदेव मौन अंतरे धरुणी श्री हरीची, क्षणाक्षणाला दर्शन. एक एक क्षण दर्शनात गेला पाहिजे. एक क्षण वाया जाता कामा नाही, एक श्वास वाया जाता कामा नाही. एक श्वास साधूंकडे जे जीव गेला होता, काय मी उद्धार पावेन का कृपा करेन नारायण. आणि मग साधूनी संतांनी एकांतात बसलेलं जे गुह्य होतं त्याला दिल्यानंतर त्याला अष्टसात्विक भावाचा वर्षाव झाला. अष्टसात्विक भाव हे माझ्या संप्रदायाची अनुभूती आहे, हे आमच्या संप्रदायाची अनुभूती आहे. अनुभूती कशाला म्हणतात? माझ्याकडे मिरच्या हिरव्या तिखट लागतात, तुमच्याकडे पाहिलं आम करून बसले तरी चालेल भाऊ. आमच्याकडे हिरव्या मिरच्या तिखट लागतात, आपाच्या शेतातल्या. आळूचे पानं वेगळे लागतात. तुरट काय लागतं? आवळा तुरट लागतं. आंबा आमच्या मार्केटचा गोड. आता आंबा आलाय, आता आंबा राजा आलाय मार्केटमध्ये, गोड आहे आमच्याकडे. तुमच्याकडे कसं होतं?
गोडच आहे ना, आहे का नाही गोड? मी एक विचारू तुम्हाला, विचारू, शेवटचं विचारतो, जाऊ द्या. आई खुरपती खुरपलेलं कळतं का? शेतात खुरपायला आई गेली, बाळ झाडाला झोळीमध्ये झोपले आणि खुरपत त्या बांधाला आई गेली, आणि त्या बांधाला आई गेल्यानंतर बाळाला जाग आली. बाळाला जाग आल्यानंतर बाळ तळतळून रडायला लागलं. त्या आईचं ब्लाऊज ओलं व्हायला लागलं. आता सांगा तुमचं सायन्स उघडा तुमच्या गुगल आणि सर्च करा, हे तुमच्या सिद्धांतामध्ये कुठे असं होतं का नाही? ज्याचं लग्न झालं त्यांनी सांगा, ज्याला बाळ झालं त्यांनी सांगा. नुसतं सगळेजण महाराष्ट्रात असंच चाललंय. 18 वर्षाची 19 वर्षाची लग्न नाही झाली आणि म्हणती माझं बाळ आहे ना तिकडे रडायला लागलं की मला पाना पडतो. होतं वय असं? लबाड बोलते तू, वाचून सांगते, ऐकून सांगते. अनुभूतीला कमी. माझा संप्रदाय अनुभूतीचा आहे. तुम्ही काही का म्हणा ना, माझा संप्रदाय अनुभूतीचा आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, 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 नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. उशिरा आले भाऊ तुम्ही, असू द्या. कार्यक्रमाला लवकर येत जा. तुम्ही आले की जरा मला चांगलं वाटतं. ज्यावेळेस संप्रदायाचा अनुग्रह होतो तेव्हा कंठी प्रेम दाठे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे हरी रूप, कथम विना रोम हर्ष द्रवलता चित्त साविना. किती वाचन झाले तुमचं? किती वाचन झालंय? तुम्हाला मी बोललेला चांगलं वाटतं ना? चांगलं वाटतं ना? असं इतक्या वेळा असं बोलत नाही. मी वाकडं बोललो तर शब्दात पावर आहे का नाही? शब्दात पावर आहे का नाही? आहे का नाही? मग अनुभव देवाचा असावा का नसावा? तू कुठलंही काही करत जा, जर देवाचा अनुभव नाही आला तर. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, श्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखीने श्री अनेत्री आश्रुत्या भेतरी वा. होतं का असं? होत असेल तर मग मात्र तुमच्या इकडच्या 42 कुळाचा उद्धार होईल आणि इकडच्या 21 कुळाचा उद्धार होईल. काय म्हणतो रे? खरे संप्रदायाचं हे तत्व खरंय, संप्रदायाची परंपरा खरी. त्याला संप्रत काळापासून आलेला संप्रदाय लागतो. खरे अनुभवले म्हणून सांगतो. तुम्हाला अनुभव घ्यायला लागणार आहे. वाचून नाही होत. देव आहे, वाचून नाही होत. देवाचा अनुभव आज बी यायला पाहिजे. अनुभवाने अंगा अनुभव आले अंगा. तो या मिरची तिखट आहे खाल्ल्याला दिवशी, दुसऱ्या दिवशी पोटात आग होती. मिरचीचा अनुभव नाही का नाही? भगवंताच्या नामाचा अनुभव नको का? नको? हे खोटे. देव जर खरा आहे, संप्रदाय खरा आहे, सद्गुरू जर खरा आहे, अनुभूती खरी असावी का खोटे असावी? म्हणून सात्विका भरणे, रोमांच दाटणे. अहो जेव्हा कंठ दाटून यायलाच पाहिजे, मन उन्मन झालंच पाहिजे, मन रोमांच उभे राहिलेच पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दने ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता.
तरीच देव कृपा करल. म्हणून आजपासून जे गेलं ते जाऊ द्या, नामस्मरणाला टाइम द्या. बाकी काही नका करू. नामस्मरण करा विठोबा. प्रत्येक वर्षामध्ये गेली किती वर्ष झालं आई? 12 वर्ष झालं. आम्ही विसरून गेलो. प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रत्येक वैष्णव मेळामध्ये जगदीश भाऊ सांगत असतात की दरवर्षाला एक तरी माळकरी झाला पाहिजे, एकाने तरी तंबाखू सोडली पाहिजे, एकाने तरी माळ घातली पाहिजे, दारू सोडली पाहिजे, एकाने तरी खायचं प्यायचं सोडलं पाहिजे. प्रत्येकाने ते एका वर्षामध्ये काहीतरी कमेंट असायला पाहिजे. जर कमेंट नसेल तर त्यांचं जगणं जनावराच्या पेक्षा बदतर आहे. तुमचं गोलच निश्चित नाही, जाणार कुठे. आपलं एक ध्येय पाहिजे, एक उद्दिष्ट पाहिजे. आपल्या उद्दिष्ट ठरवून आजपासून जगा. जर उद्दिष्ट नसेल तर जगण्याला अर्थ झिरो आहे. माझं एक उद्दिष्ट आहे, माझं जगण्याचं उद्दिष्ट आहे परब्रह्माची प्राप्ती. माझं एक जगण्याचं उद्दिष्ट आहे जगा लावावे सत्पती. माझं एक जगण्याचं उद्दिष्ट आहे संसारात ह्या सिगायला न्यायचं आहे. म्हणजे माझे एक जगण्याचं उद्दिष्ट आहे गाडी घ्यायची, माझे एक जगण्याचं उद्दिष्ट आहे मोठा बंगला घ्यायचा आहे, माझं एक उद्दिष्ट आहे. जर उद्दिष्ट नसल तर मग तुम्ही आरामची राह करायला उठसाल. म्हणून एक उद्दिष्ट ठेवा आणि तसं चालू करा. हे संप्रदायाचं काम आहे. या संप्रदायाचं काम, त्या संप्रदायाच्या इथं 4च खांब आहेत आणि त्या 4 खांबावर ही आई सगळ्यांना हाकलत करते. जावई ते ताई आल्यात, तेही इथं आल्यात, तेही ते अग्रगण्य चांगलं काम त्यांच्या हाताने असंच बाबांच्या कृपेने होतंय, चाललंय, होणारच आहे. त्याचं फळ सांगतो तुम्हाला. आमच्या गेल्या वर्षी मी जाधव ताईंना मी बबनप्पा भुजबळ, जगदीश भाऊंनी इकडचा वसावारसा संप्रदायाचा जोडून जाधवताईच्या मार्फत हे संप्रदाय वाढवण्यासाठी त्यांना बाबांच्या गादीवर बसवण्याचं काम चांगल्या प्रकारे आपणच्या जगदीश भाऊच्या मार्गदर्शनाने इथं झाले. आणि त्याचा बघा काय होतं, काय म्हणतात की ज्यांनी पताका खांद्यावर घेतली त्यांचा कार्यभाग भगवंत चालवतो. तर तसंच त्यांचा मुलगा मयूर या ठिकाणी आला असेल. तो मी त्याला वरती बोलवतोय, तू वरती आहे. कुठे आहे मयूर? वरती आहे. त्यांच्या ताई पण त्यांच्या ताई त्या भाऊंच्या हा सरपंच भाऊ आहेत ना, त्यांच्या ताई सभापती झाल्या. आणले नाही का भाऊ? ताईंना बोलवायला पाहिजे होतं. जसं 12 वर्षापासून हा महात्मा मला हाताला हात धरून ह्या सगळ्यांमध्ये एवढे मोठी व्यक्ती होते तरी सुद्धा लहानपण घेऊन सगळ्यांना घेऊन हे कार्याला हातभार लावला.
देव त्यांचं काम करतं. त्यांची पत्नी मी त्यांना आहे ना फेसबुकला आहे, मी फेसबुकला पाहिलं ना, इतका आनंद झाला मला. मी माझ्या बायकोला दाखवलं, म्हणली हे बघितलं की हे मिशोवाला बाबा कोण आहे. मग तिने सांगितलं हे शिरूरचे भाऊ आहेत ना, बघ यांच्या पत्नी काय झाल्या. हे कुठेतरी चांगल्या कामाची पावती आहे तुम्हाला. चांगलं जर केलात ना, चांगलं पेरलात, ते कुठेही तुम्हाला फुल त्या बाजूने जरी गेलात तर तुम्हाला फुलाच्या सुगंधाच्या नाही त्या हवेच्या कुठंतरी तुम्हाला येऊन ते त्या रस्त्याने उभं राहतच. तसं ताईंचा मुलगा अकाउंटंट झाला. सगळंच नाही काय सांगायचंय, अकाउंटंट भरपूर होता तो. पहिलाच परीक्षेत 2% निकाल असतो भाऊ, 2% निकाल. म्हणजे हजारो मुलं बसतात आप्पा, हजारो मुलं बसतात. एक परीक्षा अशी असते, सगळे विषय घेऊन त्या परीक्षेला बसायचं असतं जगदीश भाऊ. आणि त्या परीक्षेत पुस्तक बघून लिहिलं तरी चालतं, एवढं पुस्तक असतं. बघणार कसं, कुठलं कशात आहे, पिशवी भरून घेऊन जा काही पण वेळ जातो ना. त्यात 2% निकाल लागतो. त्या 2% आपला मयूर बसला. शिवाय अजून बघा, अजून काय देवानी केलं पाहिजे. त्यांनी पहिलंच उपक्रम राबवला आणि गव्हर्नमेंटला त्यांनी ऍप्लिकेशन केली. पहिल्याच फटक्यात गव्हर्नमेंट जॉब मिळून गेला. असं होतं. अठ्ठास करतात राव, परीक्षावर परीक्षा देतात भाऊ, परीक्षेवर परीक्षा देतात. एक विषय त्यांनी सांगितलं, म्हणला शेवटी मला काहीच समजत नव्हतं, काहीच. मला सहज आठवलं भाऊ, ह्या पुस्तकात हे असेल. मी पुस्तक उघडलं आणि ते उत्तर त्यात मिळालं. हे कसं होते, गुरुची कृपा. मी पुस्तकाचं पान उघडलं आणि त्याचं उत्तर मला तिथं मिळालं. असं होत नाही. एवढं मोठं पुस्तक आहे आपण, त्याच्यात मिळालं. म्हणजे हे काय, ह्याला म्हणतात सद्गुरूची कृपा. त्यांचा सत्कार करणं उचित आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचं, यांच्या आई वडिलांच्या पुण्याने, त्यांच्या आजोबाच्या पुण्याने एक त्यांनी वसा उचललाय. सांगू का, पुढच्या वर्षी अन्नदान ते करणार आहेत. म्हणून माझ्या ठिकाणी त्याला उभं करून आमच्या सरपंच भाऊने त्यांचा सत्कार